सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। शिरपूर तालुक्यातील जामाण्यापाणी गावात वनजमिनीवर मानवी मेंदूवर विपरीत परिणाम घडवून आणणाऱ्या गांजाच्या झाडांची अवैधरित्या लागवड करण्यात आल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स नाशिक कृती विभाग नाशिक व धुळे जिल्हा पोलिसांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे कारवाई केली असता तेथे कालू सिंग गोंडा पावरा वर्ष 35 राहणार धावडा तालुका वराला जिल्हा बडवानी मध्य प्रदेश, कृष्णा तारासिंग पावरा वर्ष 20 राहणार सातपाणी पोस्ट महादेव तालुका शिरपूर जिल्हा धुळे, हरबा कुंवर सिंग पावरा राहणार रागाव तायक्य पाणी तालुका वराला जिल्हा बडवानी मध्य प्रदेश वर्ष 27 गोंडा नाना पावरा वर्ष 55 राहणार धावडा तालुका वराला जिल्हा बडवानी मध्य प्रदेश, गुलाब हाण्या पावरा वर्ष 55 राहणार जामाण्यापाड्या पोस्ट सांगवी तालुका शिरपूर जिल्हा धुळे, कांतीलाल गुलाब पावरा वर्ष 26 राहणार सांगवी, रमेश गुलाब पावरा वर्ष 21 राहणार सांगवी असे वनजमिनीवर सामूहिकरित्या गांजा झाडांची अवैधरित्या लागवड करून देखभाल व रखवाली करताना मिळून आले। त्यानंतर सदर ठिकाणी कायदेशीर पंचनामा करून गांजाची काही झाडे कापून व उपटून त्यांचे प्रत्येकी 50 किलोग्राम वजनाचे 21 गठ्ठे बांधून एकूण 1050 किलोग्राम वजनाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या कारवाईत प्रत्येकी 50 किलोग्राम वजनाचे 20 गठ्ठे बांधून 1000 किलोग्राम वजनाची गांजा झाडे जप्त करण्यात आली आहे। गेल्या 2 दिवसात एकूण 1,02,50,000 रुपये किमतीचा 2050 किलोग्राम वजनाचा गांजा सदर कारवाई जप्त करण्यात आला। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे।